हर्षल तुला 2 मिनिटं थांबवतो. डॉक्टर बोलतायत माणिकरावांवर उपचार करणारे. आपण थेट जाऊयात. परवाच्या दिवशी ॲडमिट झाले ते लीलावती कॅज्युअल्टीमध्ये आले होते. वेळ होता 2:15 वाजले होते. दुपारी 2:15 वाजता ते आले होते, 2:30 वाजता. त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, 115 होता. डोका जड होता. पल्स नंतर त्यांचा श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता. छातीत दुखत होता. तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले. डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत, ते तेव्हाच आले. त्यांनी त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना ICUमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं. आम्ही लगेच त्यांना ICUमध्ये घेऊन गेलो. जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं. ते टेस्ट काल पण आले. आज आम्ही निर्णय घेतलं. डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतलं. आम्ही 2 ओपिनियन घेतलं, डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार. सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला अँजिओ करावं लागणार आहे, गरजेचं आहे. कारण आम्ही जे काल संध्याकाळी CT करोनरी अँजिओ घेतलं होतं त्यात कॅल्शियम स्कोअर एकदम जास्त होतं. एंजिओग्राफी करायची गरज आहे का? जरा मला संपवून द्या. तर CT करोनरी अँजिओमध्ये जे रिपोर्ट आलं होतं त्याच्यानंतर निर्णय घेतलं गेलं की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे. आणि आज आत्ता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवलं आहे. डॉक्टर सुरेश विजन अँजिओग्राफीचा रिपोर्ट आणि जे काय आहे ते तुम्हाला समजवतील. नंतर पुढे बघू काय बोलायचं. डिस्चार्ज कधी मिळणार आहे? डिस्चार्ज पहिलं हे आहे. मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहे. एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा आल्यानंतर 90% आणि मग 60% आहे. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया. साधारण ही बायपास सर्जरी किती अर्जंटली करावी लागू? जितका त्यांना त्रास झालेला, त्यांना अनस्टेबल अंजायना होता, जितकं लवकर केलं तितकं बरं. बायपास सर्जरी नंतर त्यांचा मुलगा लीलावती हॉस्पिटलमध्ये किती दिवसांकरता राहू शकतो तुमच्या मते? बायपास सर्जरी केली एखाद्या बायपास केलं तर बायपासच्या नंतर करीबन 7 दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये. मग त्यांना निर्णय घेऊ द्या काय करायचं. एक बायपास केलं तर मग आम्ही सर्जनला बोलावणार, मग अरेंज करणार. तर कारण 10-15 त्यांना 15 वर्षापूर्वी 2 स्टंट लावलेले ब्रिचकांडी हॉस्पिटलमध्ये. ते स्टंट बरे आहे, तिकडे काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, अँजिओग्राफी आता झालेली आहे. त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतं ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही अँजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ॲडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये. लीलावतीची काय इंटेग्रिटी असते आणि ते इंटेग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो. म्हणून आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ॲडमिट करत नाही. त्यांना गरजेचं असतं म्हणून ॲडमिट करतो. आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे. जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन अँजिओप्लास्टी करतील. ते पण जास्त करून ते 2 स्टेजमध्ये होतं. So now I have spoken in Marathi. I speak in Hindi. आने में इतनी देर क्यों लगी? आप जरा रुकेंगे? आप ही बात करेंगे, दूसरों को तो बात करने दो ना. आप ही बात करेंगे सर.
करवाइए। अच्छा, अभी जो भी पूछना है इनसे पूछो कार्डिया के बारे में। आप बैकग्राउंड दे दो, 2 दिन पहले आए थे, क्या हुआ है, कितना ब्लॉकेज है, क्या ऑप्शन दिए? 2 दिन से उनके ऊपर क्या ट्रीटमेंट हुआ? अच्छा, 2 दिन पहले लीलावती के कैजुअलिटी में आए, उनको सांस लग रही थी, उनका ब्लड प्रेशर काफ़ी हाई था, 220 110 ब्लड प्रेशर था, उनका हार्ट रेट 115 था, रेस्पिरेटरी रेट 28 था, ऑक्सीजन 98% था और उनको सीवियर हेडेक हो रहा था। तो हमने इमीडिएटली ईसीजी निकालना था, जो टेस्ट करने थे सब कर लिए। उसके बाद डॉक्टर सुरेश विजन ने आके उनको देखा, हम लोग ने निर्णय ले लिया कि ये एक्यूट कोरोनरी सिंड्रोम है और एक्सेलरेटेड हाइपरटेंशन है, जिसके वजह से हम लोगों ने उनको आईसीयू में शिफ्ट किया। आईसीयू में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजन ने जो मुझ टेस्ट करवाने थे वो करवा लिए। उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की। फिर उन्होंने कार्डियोलॉजिस्ट होने की वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजन खुद बताएंगे आपको। जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे, ट्रोपोनिन जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली एलिवेटेड था, कार्डियोग्राम में थोड़े से चेंजेस थे, इसलिए हमने उनको आईसीयू में एडमिट करके उनको इंट्रावेनस ट्रीटमेंट चालू किया। फेस दिखना दो ना थोड़ा। और उससे वो सेटल हो गए। फिर हमने 2D एको किया जो कि नॉर्मल था, और फिर बोला कि ये सब हुआ है, स्टेंट लगे हैं, तो एक सीटी एंजियो करके देखा है। सीटी एंजियो में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं, कैल्शियम स्कोर बहुत हाई है, इसलिए हमने आज उनकी एंजियोग्राफी की। आज की एंजियोग्राफी में जैसे मैंने बताया 4 ब्लॉक्स हैं, उसमें से एक 100% है, 2 90% और एक 70%। इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए। अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रखते, विच इज़ चॉइस। बट मैंने कहा कि आप सोचिए, विचार करो फैमिली के साथ, फिर हमें बताइए क्या करना है, अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एंजियोप्लास्टी जो करना है करेंगे। जो नासिक पुलिस यहाँ पर आई है, क्या उनसे भी आपसी बात कुछ हुई है सर? आप लोगों ने? हाँ, अभी हम आपको उनको देंगे सब डिटेल, तो देन दे कैन टेल। आप लोग इतने उतावले थे कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं, तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन। 2 बजे बुलेटिन देने वाले थे, लेकिन 4 बजे ये बुलेटिन आया, सुना वहाँ पे आत्ताची बुलेटिन ही 4 व 2 वाजता कुठे सर? उशिरा इथे बोलतायत सर, उत्तर दे सर, बोला देखो, आप अग्रेसिव होके है ना सवाल नहीं पूछना, हम इधर से उठ के चले जाएंगे। आप अगर पूछ रहे हैं कि 2 बजे की बुलेटिन हमने 4 बजे क्यों दी या 5 बजे क्यों दी, उसकी वजह ये थी कि जो कैथ लैब जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे, तो उसके वजह से जो एंजियोग्राफी वगैरह जो एंजियोप्लास्टी दूसरे प्रोसीजर्स थे वो ख़त्म होते होते हमको 5 बजे हमको स्लॉट मिला, और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने ख़त्म करके आपके पास तुरंत आ गए। आपण जे विचारले की आम्ही 2 वाजता तुम्हाला हे बाईट का नाही दिलं, असं आहे की कॅथलॅबमध्ये दुसरे डॉक्टर्स असतात, दुसरे पेशंट असतात, तर सर्वांना स्लॉट दिलं जातं, तर ते स्लॉट जेव्हा संपलं तेव्हाच आमच्या पेशंटला आम्ही घेऊ शकलो। आम्हाला असं वाटलं होतं की 2 वाजेपर्यंत स्लॉट आम्हाला मिळेल, पण ते नाही मिळालं, कारण जर डिले असतं दुसऱ्या पेशंटचा तर ते पुढे जातं। तर आम्हाला स्लॉट मिळाला, तर फॅमिलीशी बोललोय, खाली येऊन आम्ही लगेच तुम्हाला हे बाईट दिलं। काय चुकीचं केलंय का? नाही ना। आता ऐसा है कि आप लोग पूछ रहे हैं कि कितने दिन जाने वाले हैं। डॉक्टर साहब ने 2 उनको ऑप्शन दिए। हम अक्सर ऐसा रहता है जो बेस्ट ऑप्शन रहता है वो देते हैं। तो सब में पहला ऑप्शन ये है कि इन्होंने कहा है कि बाईपास सर्जरी करनी चाहिए क्योंकि 4 ब्लॉकेजेस हैं। अगर मरीज़ चाहता है कि मुझे बाईपास नहीं करना है तो हमको उसको दूसरा बेस्ट ऑप्शन देना पड़ता है, जो डॉक्टर साहब ने दे दिया है कि हम एंजियोप्लास्टी कर सकते हैं और वो 2 स्टेज में होगा। अब उनके ऊपर डिसीजन है कि वो कौन सी सर्जरी, क्योंकि हमको उनसे कंसेंट लेना पड़ता है ना, हम तो ज़बरदस्ती नहीं कर सकते। तो अगर उन्होंने कहा कि बाईपास सर्जरी करनी है तो बाईपास सर्जरी के लिए तैयारी होगी, बाईपास सर्जरी होगी। हो सकता है 3 महीने भी हॉस्पिटल में जाए, 3 हफ्ते भी जाएं या 1 महीना भी जाए, या हो सकता है 10 दिन में घर चले जाएं, क्योंकि उनके दूसरे अगर बीमारियां रहते हैं
तो पेशेंट कैसा रिकवर होता है उसके ऊपर होता है। सर मराठी अगर आप कहते हैं कि एंजियोप्लास्टी करनी है तो उसको कितने दिन जाएंगे? तो एंजियोप्लास्टी करने में भी 2 स्टेजेस में करनी पड़ती है, तो उसके लिए भी वक्त चला जाएगा। तो आप ये इजीली समझ लो कि 2 हफ्ते से 3 हफ्ते लग सकते हैं हॉस्पिटल में। नासिक पुलिस को भी सर इस सब कुछ जानकारी दिया गया है। हम अभी देंगे क्योंकि आपने हमको वक्त ही नहीं दिया उनको जानकारी देने के लिए। English you wanted. There was some girl, no? Yeah, come. You wanted, no? we wanted in English. Yeah. Come, Baba. English you want Come, Baba. somebody else we want English. Yeah, that lady. That girl. See, he was admitted 2 days ago with unstable angina. कहाँ शिफ्ट हो जाओ? माणिकराव कोकाटे यांची अटक तुर्तास टळलेली आहे. 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे. तर इथं आत्ता काही वेळापूर्वीच डॉक्टर बोलत होते, विनाकारण कुणालाही ॲडमिट केलं जात नाही. सर्जरीनंतर 7 दिवस तरी विश्रांतीसाठी लागतात. कोकाटेंच्या छातीत दुखत होतं अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास सर्जरीचा सल्ला देण्यात आला. या सर्जरीनंतर 7 दिवस रुग्णालयात थांबावं लागतं. दरम्यान आज जी सुनावणी झाली त्यात कोकाटे यांचं जामीन मंजूर झालेला आहे. आमदारकीबाबत निर्णय मात्र तुर्तास टळलेला आहे. कोकाटेंना 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर झालेला आहे. शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना तुर्तास तरी दिलासा मिळालेला आहे. दरम्यान कोकाटे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोकाटेंच्या छातीत दुखत होतं अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास सर्जरीचा त्यांना सल्ला देण्यात आला. या सर्जरीनंतर 7 दिवस रुग्णालयात थांबावं लागतं असंही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. कुणालाही आम्ही विनाकारण ॲडमिट करून घेत नाही असंही डॉक्टर म्हणालेले आहेत. कोकाटे यांच्या नावे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अटक होणे हे काही गरजेचं नाही. वैद्यकीय उपचार चालू आहेत. अशा परिस्थितीत अटकेसाठी आग्रही राहणे म्हणजे हे काही बरोबर नाही. माझा तो आग्रही नाही. परंतु लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार काय निकाल आलाय, कन्व्हिक्शनला स्थगिती आहे का, त्याबद्दल स्पष्टता अजून मिळालेली नाही. ती स्पष्टता एकदा येऊ द्या, त्यावर मला प्रतिक्रिया देता येईल. हायकोर्टामध्ये त्यांची जी हिअरिंग आहे त्या हिअरिंगमध्ये आमच्या वकिलाकडनं माणिकराव कोकाटे साहेबाची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात येईल. माननीय न्यायालय आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मात्र निकाल हा माणिकराव कोकाटे साहेबांच्या बाजूने लागेल असा विश्वास आम्हाला आमच्याकडे असलेल्या प्रूफवरती विश्वास आहे. म्हणून आम्हाला वाटते की हा निकाल सुद्धा कोकाटे साहेबांसारखा लागेल आणि त्यांनी या संकटातून बाहेर पडतील. नाही, प्रतिक्रिया काय देता, सगळा विषय न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे. मला वाटतं आज त्यांना आपल्याकडूनच मला कळालं त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील. पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्याच मिळालेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये आता सगळं हिअरिंग होईल आणि त्यानंतर काय पुढचं न्यायालय जे ठरवेल त्यापुढे बघू पुढे काय काय होतं ते. पण